आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चिकन मसाला। त्यासाठी लागणारा साहित्य: अर्धा किलो चिकन, 2 बारीक चिरलेले कांदे, 8 ते 9 लसूण आणि वाटपाची लिंक आय बटन मध्ये आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झाला की कांदा फ्राय करून घेऊया। कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया। ही लसूण आपण चांगली परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला चिकन घालून घेऊया। आता हा चिकन 10 ते 15 मिनिटं मस्तपैकी फ्राय करून घ्या। चिकन चांगला फ्राय झाला की ह्याच्यामध्ये मसाले आपण घालून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 छोटा चमच हळद आणि लाल तिखट 1.5 चमचा घालून घेऊया। त्यासोबत एव्हरेजचा चिकन मसाला आपण ह्याच्याबरोबर घालून घेऊया। हे सगळे मसाले आपण चिकन बरोबर परतून घेऊया। हे सगळे मसाले परतून झाले की आपण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून मसाल्याचा स्वाद छान येईल। दोन ते 3 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाटप घालून घेऊया। वाटपाला सुद्धा छान प्रकारे परतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया। तुम्हाला जर वाटला तर तुम्ही अजून अर्धा ग्लास ॲड करू शकता। आता आपण ह्याच्यावर झाकण मारून 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवून देऊया। थोड्या वेळाने आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया। मीठ घालून झालं की परत झाकून ठेवूया। हा आपला चिकन मसाला रेडी झालेला आहे। आता आपण कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊ।